नमस्कार. स्वागत तुमचं द न्यूज लॉन्चर मराठीवर. मी अशोक वानखडे. पंतप्रधान नरेंद्र मोदी टेलिव्हिजनवर नारी वंदना जेव्हा करत होते, तर त्यावेळेला किंवा पूर्ण भाजप महिला सशक्तीकरण, नारी शक्ती, नारी वंदना असले मोठे-मोठे शब्द वापरून राज्यघटनेला धोका निर्माण करणारं बिल आणण्याचा प्रयत्न करत होते. महिला नारी वंदन बिल महिला रिझर्व्हेशनसाठी जे येत होतं, त्याच्या आड परिसीमन आणि परिसीमन कमिशन याचा खेळ होत होता. तो विरोधी पक्षांनी हाणून पाडला. पण नारी वंदना किती करते? कारण त्यानंतर सोशल मीडियावर ट्विट आणि इतर काही एकदम फार गर्दीच गर्दी. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथनं भलं मोठं ट्विट लिहिलं, की विरोधी पक्ष महिलांच्या विरोधात असतात, त्यांना कधी स्त्रियांबद्दल इज्जतच नसते. त्यांना कुठलंही काही घेणं-देणं नाही. त्यांना फक्त राजकारण करायचं आहे. पण भारतीय जनता पार्टी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली महिला सुरक्षा आणि तिचे अधिकार देण्यासाठी सतत लढाई करू आणि शेवटपर्यंत त्यांना अधिकार दिल्याशिवाय राहणार नाही, वगैरे, वगैरे, वगैरे. खूप मोठं बोलले ते. तेव्हाच सोशल मीडियावर एक व्हिडिओ टाकला अखिलेश यादवनी. तो व्हिडिओ 2010चा आहे. त्यावेळेला राज्यसभेमध्ये महिला आरक्षण बिल पास झालं होतं. लोकसभेमध्ये टेबलच होऊ शकलं नव्हतं. आणि हे गोरखपूरवरनं लोकसभेचे मेंबर होते योगी आदित्यनाथ. तेव्हा ते घसा उडवेपर्यंत सांगत होते, की स्त्रियांचं काम घर सांभाळणं आहे, राजकारण करणं नव्हे. त्यांनी सांगितलं, की कोणालाच नकोय रिझर्व्हेशन. महिला कशाला पाहिजे राजकारणात? असं करणारे मुख्यमंत्री आता किती लवकर यू टर्न काय त्यांना फारच गोल-गोलच टर्न करतात आजकाल हे. पण बातमी वेगळी आहे. बातमी अशी आहे, की जेव्हा हे सगळे स्त्रीवंदन करत होते, तर भाजपला वाटलं, की आता आपण तिथे बिल नाही पास केलं, तर आता आपण एक काम करूया. आपण आता घरघरी जाऊन, प्रत्येक घरी जाऊन स्त्रीवंदना करायची. आणि हे भाजपची पिल्लावळ सुरू झाली वंदना करायला. आणि ती कशी वंदना करत होती? उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमध्ये एक आई आणि मुलगी घरासमोर उभी होती. तर तिथे भूतपूर्व मंत्री सुधीर बालियानचा मुलगा आर्यमन आणि त्याचा एक मित्र दोघे स्कूटीवर येतात आणि त्या दारूच्या नशेत धुत असतात आणि त्या मुलीला विचारतात, "सांग तुझा रेट काय आहे?" शौर्य गुप्ता त्या मुलाचं नाव सोबत बसलेला तो. आणि ती मुलगी आणि आई त्यांना त्याच्यावर बिघडत्याने कोणीच रस्त्यावर आई मुलगी आणि तिला विचारत, "तुझा रेट काय आहे?" तुम्ही त्यांना काय समजता? काय त्या व्यवसाय करणाऱ्या बाया होत्या? त्यांना सुद्धा मान अपमान सन्मान असतो. आणि मग त्यानंतर तो असा त्याला कशाचीच भीती वाटत नव्हती. शिव्या देत होता त्यांना. त्यामुळे आम्ही पोलिसला बोलावतो म्हणे, "बोलावून घे पोलिसला." काय होतं? डबल इंजिनची सरकार आहे ना. भीतीच नाही कोणाला. हा व्हिडिओ पहा तुम्ही. क्या व्यवस्था है? ये हमारा घर है भैया, हम घर के बाहर खड़े हैं। घर जाओ फिर। वो हमारी मर्जी, हम क्यों जाएं भैया घर? अरे आपने जितनी पी रखी है हाँ उसकी कोई वो नहीं है क्या? हाँ भाई, इधर शक्ल दिखाओ। अभी डलेगी इंस्टाग्राम पे। हाँ, डाल दो हाँ, Instagram अभी पे। तुम्हारे पेरेंट्स को बताएंगे जो तुम बदतमीजी कर रहे हो। आप रख के नहीं भैया, तुम्हें क्या मतलब है ये बताओ। जब हम साथ में हैं, मम्मी है, इनके हाँ, सामने कोई लड़का लड़की खड़े हैं यहाँ। बदतमीजी कर रहे हो। कोई लड़का लड़की खड़े क्या यहाँ? तुम जैसे लड़कों की वजह से ना देश खराब हो रहा है, बेवकूफो। तुम्हारे भी बहन हो रही भैया। हाँ, निकलो चलो यहाँ से, इससे पहले मैं तुम्हारा ड्रामा बनाऊं। पुलिस बुला लूं? हाँ बुला। मैं ही रुकूंगा। हाँ बुला। पी रखी है। हाँ त्यानंतर त्या आई आणि मुलीनी सोशल मीडियावर आपलं वक्तव्य टाकलं. तो पण व्हिडिओ पहा. और 2 लड़के आए, पहले आके देख के गए, फिर दोबारा फिर से आए। मुझे कहने लगे क्या रेट है? मैंने कहा मतलब? फिर कहने लगे कि कहाँ से है तू? मैंने कहा ये मेरा घर है, मेरी मम्मी है, मैं उनके साथ खड़ी हूँ। क्यों खड़ी है? मैंने कहा मेरा घर है, मैं खड़ी होंगी। कह रहे तो हमारे साथ हमारे पीछे बैठ के चल। मैंने कहा मैं क्यों जाऊँ? कह रहा तो फिर हम तेरे घर के अंदर चल रहे। मैंने कहा आप मेरे घर के अंदर क्यों जाओगे और आप कौन हो?
तो बदतमीजी करने लगे, बहुत गंदी गंदी गाली देने लगे जो मैं इसमें बता भी नहीं सकती। फिर और ज़्यादा तेज तेज बोलने लगे। मैंने तो अपने भाई को बुलाया, इतना बदतमीजी करके ऐसे धक्का सा देके भाग गए। उसके बाद पुलिस आई, पुलिस ने पता नहीं मुझे क्या बात हुई क्या नहीं। उसके बाद वे अभी हम सब ऊपर थे, घर के सारे मर्द पुलिस स्टेशन में थे। वे दोबारा मेरे अकेला लड़के, पहले वे 2 थे, फिर वो अकेला लड़का दोबारा फिर आया और आके चाचू को आवाज मार के कह रहा जो लड़की भी तुम्हारे घर के बाहर खड़ी थी उसको दोबारा बुलाओ, मुझे उससे बात करनी है, मुझे उसके पैसे लगाने हैं। और ऐसे बदतमीजी करके मेरे चाचा उनसे रोक रहे थे, उनकी स्कूटी की चाबी निकाल रहे थे, मेरे चाचा को बहुत जोर से धक्का देके चला गया। और अब आप थाने आए क्या चाहते हैं? मैं ये चाहती हूँ उनसे, उनके ऊपर ज्यादा से ज्यादा कड़ी से कड़ी कार्रवाई हो। ये लड़कियां सेफ थोड़ी है ऐसे, ये मुझे घंटाघर में ये चीज हुई है। मैं चाहती हूँ उनकी बहुत बढ़िया पिटाई हो। मैं अपने घर में अपने बड़े भाई छोटे भाई किसी की तू तड़ाक नहीं सुनती। मेरे को बर्दाश्त नहीं, मेरे से कोई तू से बोल ले। गैर आदमी आके मुझे इतनी गंदी गंदी गाली देके चले गए, मैं चुप नहीं बैठूंगी इसमें बिल्कुल। कौन सी रोड का मामला है? थाने। ये थाने वाली रोड का मामला है। आता तिथल्या पोलिसांनी हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर हंगामा झाला, सगळीकडे सोशल मीडियावर सगळे ऍक्टिव्ह झाले लोक। मग सरकारने त्या आर्यमन आणि त्या तो शौर्य गुप्ता जो आहे त्याच्या विरुद्ध एक FIR टाकला आणि त्यांना अरेस्ट केलं। काही दिवसांनी त्याला जमानत मिळेल। पण इथं बिल्किस बानूला जमानत देणारी ही लोक या बाबतीत जमानत, आणि मग आता त्या मुलीचं काय, आईचं मुलीचं काय? कारण या उत्तर प्रदेशमध्ये अशा खूप गोष्टी झालेल्या आहेत। एक केस झाली, तिच्यात एका मुलीची इज्जत लुटल्या गेली एका मोठ्या नेत्याद्वारा, भाजपच्या आमदाराद्वारा। आणि मग जेव्हा त्याची इज्जत लुटली म्हणून तिचे वडील आणि काका पोलीस स्टेशनमध्ये गेले, तर त्या वडिलालाच पोलिसांनी इतकं मारलं की वडील पोलीस स्टेशनमध्येच मेला। काकाला त्यांनी जेलमध्ये टाकलं, तो अजूनही जेलमध्ये सडतोय। मग ती मुलगी आपल्या आईला, मावशीला घेऊन आणि एका वकिलाला घेऊन काही लोकांच्या मदतीने जेव्हा त्या कोर्ट केसला जात होती, तर ट्रकनं ते उडवलं। त्यात तो वकीलही गेला, तिची आई गेली, तिची मावशी गेली। हा उत्तर प्रदेश आहे। पुण्यातही मी आज पुण्यात बातमी पाहिली, देसाई साहेबांनी लिहिलंय फेसबुकवर की एका बीजेपीच्या नेत्यावर FIR टाकण्यात आली पुण्यातली। कारण म्हणे त्याच्या सेक्रेटरीचा खून झाला आणि त्याचे काहीतरी अनैतिक संबंधात खून झालाय। हे नारी बंधन आहे। सर्वात जास्त स्त्रियांवर अत्याचार होणारी जी राज्य आहेत ती सगळी डबल इंजिनची सरकार आहेत। माझं नाही, नॅशनल क्राईम जो ब्युरो आहे, रेकॉर्ड ब्युरो, त्याचे आकडे आहेत। आणि हे निरंतर प्रकार होत राहतात। तो व्हिडिओमध्ये तो पाहिला असेल, तो किती दारू पिऊन किती त्याला पोलिसांची म्हणजे बोलावं, पोलिसांना भीतीच नाहीये, कारण सत्तेचा दंभ आहे। नेत्याचा मुलगा काही करेल तर त्याच्यावर काही होणार नाही। आणि तोच भाजप म्हणजे काँग्रेसच्या एका नगरसेवकाच्या मुलांनी एका मुलीला छेडला केरळमध्ये, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याला राष्ट्रीय इश्यू बनवला आणि केरळमध्ये भाषण देत सांगत होते की या काँग्रेसच्या पार्षदाच्या म्हणजे त्या नगरसेवकाच्या मुलांनी मुलीला छेडलं, या काँग्रेसमध्ये कसं केरळच्या महिला सुरक्षित राहतील। तेव्हा आता केरळच्या महिलांनी विचारलं केलं पाहिजे किंवा डबल इंजिन मध्ये फार सुरक्षित आहेत मुली, त्यांच्या गृहराज्यात काय स्थिती आहे हे सगळ्या देशाला माहित आहे। गुजरातमध्ये बिल्किस बानूचं काही केस जास्त जुनं नाही। अंकिता भंडारी उत्तराखंड, भाजपाच्या मोठ्या नेत्याचं नाव, सगळं आल्यावरही आहे। CBI इन्क्वायरी झाली, त्या काही अजून पुढे काही झालेलं नाही। खूप लोकांनी आंदोलन केलं, पण शेवटी शून्य। असा घोळ या नारी बंधनामध्ये आहे। त्यामुळे हे जी भाकड कथा सगळीकडे घेऊन फिरतायत की विरोधी पक्षांनी महिलांना आरक्षण होऊ दिलं नाही, ती चुकीची गोष्ट आहे। 16 एप्रिल 2017 तारखेला वोटिंग झालं, पण 16 तारखेलाच राष्ट्रपतींनी हस्ताक्षर करून अध्यादेश काढला आणि महिला आरक्षण 33% लागू होईल, याचा कायदा आता शेवटी आला 16 एप्रिल 2026ला रात्री 12 वाजता। आणि 17 तारखेला जे बिल पडलीत ती महिला रिझर्वेशन बिल नव्हती,
ती महिला रिझर्वेशन बिलाच्या नावावर फार मोठा एक षडयंत्र चालू होतं देशाला संपवण्याचं, म्हणजे लोकतंत्र संपवण्याचं, लोकशाही संपवण्याचं, राज्यघटना संपवण्याचं. ते तंत्र एक्सपोज केलं विरोधी पक्षांनी आणि हाणून पाडला तो कुटील डाव सत्ता पक्षाचा. त्यामुळे आता हे चिडलेला जो सत्ता पक्ष आहे, तो अशाच भ्रमित करणाऱ्या गोष्टी फिरवणार. भाजपा म्हणजे भय आणि भ्रम. भय आणि भ्रमच आहे. आमचे जे एडिटर आहेत न्यूज लॉन्चरचे ते नेहमी म्हणतात, भाजपा हे भय का भ्रम को जननी वाली पार्टी है. भय भ्रम जननी पार्टी भाजपा. आज न्यूज लॉन्चर मराठीवर इतकंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत रहा न्यूज लॉन्चर मराठी.